आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठे चालली तू? गॉगल वगैरे घालून कुठे चालली काय तू बुब्बू? कुठे चालली तू? वे यू गोईंग? वे यू आर गोईंग काय तू? अरे अरे बाबा वरती लावते मम्मी. मी कशी लावते? बापरे बापरे. सोनू नको राहू दे मम्मी. हा शॉर्ट बघ कॅटूचं हे बघ. रंगा पुंगा दिसतोय. चल. हॅलो एव्हरीवन. तर आता इथे आमची जरा घाई चालू आहे. जेवण वगैरे करण्यामध्ये टाइम नाही मिळाला. आज स्पेशल काय आहे मम्मी के किचन में. सगळं माझं जेवण वगैरे करून झालं. आता जेवायचं बाकी आहे. इथे डाळ करून ठेवली आहे. इथे आहे चिकन खिमा आणि इथे चिकन पुलाव केलाय. अजून पण आहे इथे मटर आलूची भाजी आहे आणि राईस. आता आम्ही जेवून घेतो. घेऊ ना सर्व खाली. ह्याच्यामध्येच बिझी होती. हा नाही मी घेते जरा 2 मिनिटं ना. 2 मिनिटं निघू आता थोड्या वेळात जेवण वगैरे. हा तिला नंगा पुंगाच खायचंय. खूप नखरे करते. आले इथे सुने ना. हे ना हे पण नंगा पुंगाला दाखवायचं नाही ना आपण. नाही तू नको येऊ. चल जा ना. कार्तिक बघितलं तू लास्टला? नाही लास्ट मध्ये एंड करताना व्हिडिओ बघितलं ती कशी करत होती. तेव्हा पण ती कपडे नव्हती घालत माहितीये. नखरे करत होती. नवो कोणते? हा हे स्टँड खूप मस्त. हे कर स्वस्त पण आहे 136 ला बघ. आणि वरती साईज केवढं येते. तुला काय ठेवायचंय ते? बॉटल्स वगैरे ठेवायचंय ना. हा तर हे चांगलं आहे. आरामात येईल. म्हणजे 2 आहेत ना. 2 लावू शकतेस तू. आणि अशी प्लेन जागा पाहिजे का त्यासाठी? हा प्लेन जागा. म्हणजे असं बाथरूम मध्ये कसं हे असतं ना असं खडखडी चालतं ना. हा त्याच्यावर तू ते हे असतं ना स्टिकर येतो. जायचं ना तर आपण एकत्रच निघूया. जाऊया सगळं. हाय अजून टाईम. हा तुला देते. चल तुला नाही घेणार. चल चल तुला नाही घेणार. नंगा पुंगाला नाही घेणार या. अरे निघालोय जायला आता. आता हा येते मम्मी. चल ये सुने नाही ये. चल बोजा बिस्तर घेऊन निघ. येऊ मग आता परत लवकरच येऊ. घेऊन ये. ऑटोवाला आला पण इतक्या लवकर कसा आला? हा गेल्या टायमाला माहिती आहे ना काका. बाप. हा मग तो ऑटोवाला काका इथे फडकलेले. हा इथेच आहे बोले हायवेला. मला बघायचा हा पोस्टर कोणता लावलाय. कारण इतके इरिटेट करतात ना जे डिलिव्हरीवाले आहेत. त्यांना समजतच नाही. हा सारखं शी. ए बाबा गाडी तर नाही ना? मी कॅन्सल करीन. मला जमतच नाही गाडीमध्ये यार. जाऊ आता आमच्या घरी. माझ्या घरी भेटू. निघालोय आज बरोबर ऑटो सुरू झाली आहे. आई गुंडाळून बसली आता कॅटूला. मम्मी थोडं उडते यार कपडे. ओके. हा ठीक आहे. ते आम्ही उतरल्यावरती आलोय आम्ही घरी आणि मसाले आहे मी कुठे माझ्या किचन मध्ये. आणि पहिला मी साफ करते. साफ करायला घेतले पहिला गॅस. मस्त ते लिक्विड टाकलंय कारण ॲलेक्सने जेवण वगैरे केलं होतं. तर आता हे थोडंसं क्लीन करून घेते. असं आपल्या घरात आलं की वेगळंच हे होतं ना. अलग ही खुशी होती है भाई खुद के घर पे.
मम्मीने ऐकलं तर बोलेल हा तुझं घर नाही काय ते. सर्व बनवून आले आज जेवण. आता काय नाही, घरी आले तर इथे पण कामं चालूच राहणार आहेत तर करून घेते हे. आता झाले साफ. इथे आधी कामं झालेत माझी. जे बॅग वगैरे होते, कपडे वगैरे ते सर्व खाली करून ठेवलेत. नाहीतर ना माझे असेच कपडे पडून राहतात 2-3 दिवस असेच असतात. पण आता माझ्या मम्मीला बघून ना तेव्हाचं तेव्हा काम मी करायला घेतलंय, विचार केलाय. आता कपडे आता मी घेऊन आले बॅगेमध्ये तसेच पडले असते 2-3 दिवस. पण आता लगेच होते ते काढून टाकले पटापट. जे धुवायचे होते धुवायला टाकले. थोडंच होते कारण मम्मी रोज इकडे मशीन लावते. असे कपडे जमा वगैरे करून ठेवत नाही. म्हणून मी पण आता आल्या पटकन आता चांगलं पसारा नाही आहे, मस्त क्लीन झालंय. आणि इथे बनते आणि कॉफी घेतलंय आणि आता आम्ही पिऊन घेतो. आणि आता मम्मीला सांगते जरा तेल लाव, ऑइल लाव केसांना, कारण मला हेअर वॉश करायचंय. चलो कॅटू इथे रेडीच आहे हा. आणि इथे माझी आहे कॉफी. चलो 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 चलो. इतकं पूर्ण घाण केलं नाही, आता मी साफ केलं. आणि काय कपडे कॅटू, आताच तुला मी कपडे चेंज केले आणि हे काय करून ठेवलंय सोनू. बघितलं मग पूर्ण कपडे तिने घाण केलं. लवकर आम्ही जातोय खाली, पण हिला चेंज नाही करायचं. ये लवकर. कुठे चालली आहे कॅप वगैरे घालून आणि पूर्ण कपडे घाण करून ठेवलं. आणि ये मम्मी जाऊन येते. चल मीच जाऊन येते डॅडू बरोबर. हा जा, तू नको नाही येत ना. चल इथे डॅडूला मी भेटतोय 1 वीक नंतर. चलो आता घुमी घुमी चलो. इथे मस्त चिकनची ग्रेव्ही केली आहे. तर मी बाहेर गेली आणि सगळे मसाले वगैरे घेऊन आले. मसाले घ्यायला गेली होती. नंतर चिकन वगैरे घेतलं, घरी आली, चिकन वगैरे बनवलं. आता मी जेवायला घेते. आणि आज ब्लॉग नाही, उद्या कंटिन्यू करेन हा ब्लॉग. तर आता जेवण वगैरे घेते. खूप दमायला झाले, खूप. सकाळी भेटते आता. गुड मॉर्निंग. कॉफी नाही, जागा नव्हती, जागा फ्रीज मध्ये म्हणून बाहेर ठेवलेलं. सांगितलं सकाळी काय खा हेअर वॉश करायचं वगैरे. लाईट किती कमी वाटते. दुपारी तू पण तेच तसंच कर. मग तुला लावायचंय ऑइल लावायचंय. इथे मी करते भुर्जी. आणि आता नाश्ता वगैरे करून कॅटूला पण घेऊन जाईन मार्केटला, कारण मम्मी बाहेर गेली ना तर त्याच्या मागे लागली होती, रडत बसली. मम्मी मस्त ऑइल लावलं. आता पाणी येईल. आता पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला आमच्या इथे. आणि माझ्या केसांना पाणी भरपूर लागतो. आता इथे भुर्जी पण होते आहे. आणि आता नाश्ता करून मार्केटला निघतो. पण झाली. आता इथे मी थोडा ब्रेड टोस्ट करते. तो 2 काय झालं तुला झाली आहे सर्दी. आता तिला ओव्याचं शेक द्यावं लागेल. आणि आईच्या मागे जायचंय तिला. आता तिला मी बोलली मार्केटला घेऊन जाणार ना सोनू, तुला फिरवून आणते, तुला पूर्ण मार्केट फिरवून आणते. ठीक आहे हा, ठीक आहे. तर आपण नाश्ता करूया ना. निघालोत आम्ही मार्केटला. कॅटूची घातले पोनी. काय एक किती 300चे मी असं साईजचे 2 घेऊन जाते. बोला बरोबर. त्याचे बोला 2, तरी पण लहानच आहे, कुठे मोठे आहेत. 200ला देणार ताई. देऊ बोंबील वगैरे काहीच नाही. आलो तर आम्ही मार्केटला जाऊन. आणि मच्छी एवढी काय नव्हती. घेतले मी
मुशी आणि पाला घेतलाय. आता मी बोलले मार्केटला गेले तर काहीतरी घेते. 2 मुशीचे 300 रुपये बोलत होती. आणि दिला नाही 150ला. आणि काल मला लीनाने पण घेऊन आली होती पाला, तर आता मी तोच काढते. भरपूर 2 मुशी 150ला याची कढी बनवेन. कापून पण नाही दिला नाही. आणि आता ह्याच्यात पाला आहे तर नंतर ठेवते. ते पाणी येणार आहे की नाही काय माहिती. खरोखर पाण्याचे वांदे झालेत. अशीच ठेवते, जास्त नको पाणी वेस्ट करायला. आणि हे चांगलं स्लाइस करून ठेवते असे छोटे 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 छोटे. मी तर विचार केला मस्त मांडे वगैरे धुवायला काढेल, पण आता पाणीच नाही. मस्त धार झाली आहे. सोन तू बनाना खातेस? वसेवाल्याचं त्यांच्याकडे इलायची केलं घेतले, ते किती स्वस्त देतात. 50ला डझन दिले. नाही तर असे घ्यायला जाणार तर 80 रुपये होते. इथे आलीच मस्त त्यासाठी बिर्याणी करून ठेवली होती. आता तो खाली केले आणि एक साईडला डाल होते. आणि काल मी चिकन केलं होतं ग्रेव्ही. तर रेडीमेड मसाला येतो, मला लीना बोलली तो घे, खूप मस्त आहे आणि खूप टेस्टी आहे. तर तुम्हाला मी नेक्स्ट रेसिपी करेन ना तेव्हा दाखवेन. खूप टेस्टी झालेलं, सिम्पल आणि मस्त. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. तर हे मसाले आहेत. ह्याचं कुर्मा केलं होतं, चिकन कुर्मा. आणि व्हाईट ग्रेव्हीसाठी सुद्धा घेतलं चिकन व्हाईट करी. त्याच्यात कोकोनट मिल्क वगैरे टाकावं लागेल, पण मस्त खूप टेस्टी होतं. तर आता त्याला जेवण देते गरम वगैरे करून. मस्त बिर्याणी करून खाल्लंय. बरे करून खातो तरी. डॅडी बरोबर जाते. चल टाटा. ए मम्मा खाली बघ. हाँ बाय बाय बब्बू. हाँ फिर नहीं होता उसको. जंप कहते जंप. अरे टाटा मम्मा. ॲलेक्स घेऊन गेला, त्याचं पण जेवण वगैरे झालं. आणि पाणी येणार की नाही काय समजत नाही. आणि काल खूप दमायला झालेलं म्हणून व्हिडिओ अपलोड नाही केला, तर आज करेन. इथे ठेवलंय मस्त मच्छी फ्राय करायला. आणि इथे आता भात चढवलाय, माहिती नाही आता कधी होईल. आणि आता मी मागवणार आहे स्टँड. तर 2 स्टँड बघितले ऑनलाईन. तर हे सर्व लहान छोटे मोठे सामान आहे मी त्या स्टँडमध्ये टाकून ठेवेन. आणि हे 2 डबे जे आहेत ते पण काढून टाकेन. मग माझं किचन पूर्ण मोकळं होणार आहे. आणि बघू शकता पूर्ण आता इथे एवढा पसरा होता तो काढला आहे. आणि आता हे 2 डबे पण काढले तर अजून क्लिअर होऊन जाईल. कुकरचं मला समजत नाही बाबा हिसाब. पाण्याची वाट बघते, कधी येणार पाणी. मस्त टीव्ही लावून बसते आणि जेवून घेईन आता. आणि इथे मस्त जेवण झालंय आणि एकदम आज निवांत बसणार आहे. आणि इथे घेतलंय मी दाल राईस. आणि इथे मच्छी फ्राय केली आहे. आणि ही लीनाने आणली होती त्या दिवशी, कालच घेऊन आली, कालच आलो आम्ही. तर तीच फ्राय केली आहे मी. जी आणली ती आता ठेवली आहे फ्रीजमध्ये. तर आता जेवून घेते. आणि माझ्यासारखं अजून कोण आहे, कोणाला एवढी फिश आवडते? मी तर आहे मस्त मच्छी प्रेमी, फिश लवर.
मला तर खरंच खूप आवडते. आणि आता पाल्याचा टेस्ट लागलाय तर सध्या आता तेच खाते मी. आणि आज मार्केटमध्ये पण इतकं काय मच्छी नव्हती तर मुशी भेटली आहे मला आणि पाला घेऊन आली. तर आता काय नाही जेवून घेते. या जेवायला तुम्ही पण. तर मच्छी फ्राय केली आहे आणि इथे डाळ राईस घ्यायला आली आहे. कॅटू चल घरी चल लवकर ये चल चल ये. तू आली ना फिरून आली ना तू फिरून. इतकं ऊन आहे बाहेर 3 वाजून गेले आणि हा काय आहे टाइम टेबल आहे. रोहिगी बाबा चल लाडू आणि मी जातो. चल लाडू चल लाडू चल आपण जाते. चल आपण जाते. चल ना. अरे मी कशी आले आहे पॅन्ट वगैरे घालून. मी आला अशी घेऊन चाललेत बाहेर भटकायला. बाबा मुलगी माझ्यावर येत नव्हती. हा चिटोस दिलाय फ्रुटी घेऊन दिली चिप्स घेऊन दिली. त्याच्यानंतर मम्मा बरोबर आली ना. हा बुब्बू. आणि आता मी विचार करते लाईट चेंजेस करते कारण किती डल वाटतंय. आणि पाणी नाही येणार आहे सोनू. पूर्ण ढिगारा पडलाय भांड्यांचा यार. शिट. थोडंच पाणी आहे संपायला आलंय. काय फालतूगिरी आहे यार. मम्मीकडे होतो तेव्हा तरी यायचं नव्हतं आणि हे काय आता. हा सोनू आता काय करणार. अंघोळ वगैरे काहीच नाही झाली आहे. असेच बसलोयत. शी बाबा. एक तर ती मला चढून बाबा बाबा बाबा. दांडे झाले सगळे. दिवसानंतर आलेली ना व्हिडिओ मध्ये. तेच बोलते. अरे अरे यार कोण जाएगा तू जा. काय तू मला स्वप्न पडले जरा दुसरीने लग्न केलं म्हणून तुला विचारलं. तो लीना 1 वीक के बाद आए. कल इतना वो कंटाला आ रहा था ना वीडियो बनाने इसलिए नहीं डाली मैंने. कल देखे नहीं. हाँ नहीं डाली कल. मैं बोली क्या हो गया वीडियो नहीं बना रही है. और वो कड़ी बनाया चिकन कड़ी बनाया मला उसने. स्वप्न झालीस म्हणून विचारलं तुला. एक नंबर टेस्टी था. एलेक्स मेरे को पूछ रहा है मालूम है क्या कैसे बनाई मतलब मैं जाऊंगी तो उसको बनाने का है ना. हाँ. तो अच्छा लगता है वो. बहुत tasty असं था. गाणी गाणी ये मग फोन कर मला. गिगानी ना गिगानी. गिगानी हाँ गिगानी मसाला है. 6 मंथ का. 6 months. आम्ही निघालोय बाहेर. बनमस्का आम्ही बाहेर आलोय. काय बुब्बू मेरे पास नहीं आना इसका. मैं बसू ना एक बार. हाँ इधर बैठा ना एक बार. हाँ हाँ चलेगा ना इसके पे. कॉफी पीना है ना. हाँ हाँ हाँ. बन मस्त और कॉफी. कौन खाएगा. कैटू खाएगी. हाँ कैटू जाना डैडू को सोनू. जाना डैडू को. पीप कर कर. अरे अरे अरे. Yes. इधर देख इधर देखना. Kedua Dun. Ada Dun. Wah, tu.
और तेज पत्ता थोड़ा डाल दो ना अभी. कितना हुआ? मग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ Bye आवडला असेल bye. तर बाय बाय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.